नमस्कार, मी पायल तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं साडी कलेक्शन। साडी कलेक्शन ते पण मी लग्नाआधीचं कलेक्शन दाखवणार आहे। तर ॲक्च्युली असं झालेलं की माझं लग्न ठरून 1 वर्षानंतर झालेलं, त्यामुळे मला वर्षाचे सगळे सण आलेले, त्यामुळे मी तुम्हाला वर्षातल्या सगळ्या सणांना आलेल्या साड्या दाखवणार। त्यातल्या त्यात लग्न ठरल्यानंतर कोविड आला, लॉकडाऊन लागलं, त्यामुळे सगळे सण आणताना जी काही कसरत झाली ना ती पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर आमचं लग्न ठरलं होतं जवळ फेब्रुवारीमध्ये आणि मार्चमध्ये आम्ही करणार होतो साखरपुडा, पण त्यावेळेसच लॉकडाऊन लागलं। तर सगळ्यात पहिली सण आला होता वटपौर्णिमेचा आणि त्यावेळेसही लॉकडाऊन होतं। मी खूप नाराज झालेली की मला सण नाही आला असं वगैरे, पण त्यांनी मला पैसे पाठवले आणि त्यात मी साडी घेतली। ती कोणती ते दाखव। तर ही ती साडी आहे, अशी मस्तपैकी वर्कची साडी आहे। ही माझ्या चॉईसने मी घेतलेली। हा मस्त असा पदर आहे आणि ही साडी घेण्यासाठी मी जवळजवळ 10 ते 12 दुकानं हिंडले होते, त्यावेळेस कुठं ही साडी पसंत पडली होती। त्याच्यानंतर दुसरा सण आला होता नागपंचमीचा आणि थोडंसं लॉकडाऊनमध्ये परमिशन मिळत होती, त्यावेळेस यांनी परमिशन काढून सण घेऊन आले होते। हे पहिल्यांदा त्यावेळेस नागपंचमीचा सण घेऊन घरी आले होते आणि ही साऊथ पॅटर्न त्यावेळेस नुकताच फेमस झाला होता आणि हे माझ्या नणंदबाईंच्या पसंतीची साडी आहे आणि खूप छान दिसते आणि नेसल्यावर तर खूप चापून चुपून आणि सुंदर बसते ही साडी। त्याच्यानंतरचा हा गुढीपाडव्याचा सण आहे। ही साडी थोडीशी फुगते, पण कलर वगैरे आणि त्याच्यावरची प्रिंट खूपच सुंदर आहे। ह्याच्यात मला कलर खूप आवडला आणि ही माझ्या चॉईसची होती। त्याच्यानंतर हा दिवाळीचा सण होता आणि ही माझ्या दिरांच्या पसंतीची साडी आहे आणि खरंच सांगते ही साडी इतकी सुंदर आहे ना, नेटमध्ये अबोली कलर आहे तिचा आणि ही साडी पण खूप छान दिसते। पण ही साडी मी कान्हा झाल्यावर त्याच्या पहिल्या बड्डेला घातली होती आणि हा सण होता माझा संक्रांतीचा आणि ही पण खूप सुंदर साडी आहे आणि ही मी साखरपुड्याच्या वेळेस आधी जेव्हा घालतात ना घरून निघताना त्यावेळेस ही घातली होती आणि ही पण खूप चापून चोपून बसते आणि वर्क खूप सुंदर आहे त्याच्यावरचं, त्यामुळे आणि कलर तर काय विचारायलाच नको, इतका सुंदर कलर होता त्याचा आणि बसते पण खूप छान, दिसते पण खूप छान। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस पत्रिका वर्तवतात त्यावेळेस आमच्याकडे मुलीला साडी घेऊन जातात, तेव्हा ही काठपदराची साडी माझ्यासाठी आणली होती आणि हा लेव्हेंडर कलर आहे आणि पूर्ण साडीवर मोराची प्रिंट आहे, त्यामुळे ही पण साडी आणि ही साडी चापून चोपून बसते, अजिबात फुगत वगैरे नाही, त्यामुळे ही पण खूप सुंदर आहे। आणि मी इतकी नशिबाने की मला 12 महिन्याचे 12 सण आलते आणि हा नेटचा ब्लाऊज मी साईड चेन शिवले होते आणि आता तो मला अजिबातच बसवत नाही आणि तो उसवताही येत नाही। तुम्ही जर साईड चेन शिवत असाल तर अजिबात शिवू नका असं मी सांगेल तुम्हाला। तर कसं वाटलं तुम्हाला माझं साडी कलेक्शन ते पण नक्की सांगा। ह्या लग्नाआधीच्या साड्या आहेत ज्या की मला सणाला आलेल्या, लग्नातल्या साड्या आणि त्याच्यानंतरच्या पण साड्या आहेत, त्याचं कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करा। आणि ह्या प्रत्येक साडीमागं काही ना काही आठवणी आहेत, त्यामुळे ह्या प्रत्येक साड्या मी खूप जपून ठेवलेल्या आहेत आणि त्या कायमस्वरूपी जपून ठेवेल, कारण की ती साडी हातात आली ना की तो क्षण नक्कीच आठवतो। तुमच्या बाबतीतही असंच होत असेल ना, नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला माझं कलेक्शन आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।